नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारवाई कुणाची, ईडी की भाजपची, अशा प्रकारच्या चर्चांना सध्या राज्यामध्ये उधाण आलेलं आहे. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणेंची अटक शिवसेनेला आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारला महागात पडणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. कारण वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीनं छापे टाकलेले आहेत. अनिल परब यांना मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये येण्याचं समन्स बजावण्यात आलं आणि त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांकडून 11 नेत्यांची यादी प्रसिद्ध करणं, याचा नेमका अर्थ काय? राज्यात सुडाचं राजकारण केलं जात आहे का? लोकशाही विशेषमध्ये आज आपण याच विषयावरती करणार आहोत चर्चा. तत्पूर्वी पाहूयात याच संदर्भातला विशेष रिपोर्ट, त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. महाविकास आघाडीचे नेते कुणाच्या रडारवर? भाजपा नेत्यांच्या यादीचा अर्थ काय? राज्यात सुडाचं राजकारण होतंय. राणेंची अटक महाविकास आघाडी सरकारला महागात पडणार. कारवाई कुणाची, ईडी की भाजपाची? गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आमदारांच्या पाठी ईडी, सीआयडी ससेमिरा लागलाय. पण नारायण राणेंना अटक झाल्यानंतर केंद्रातून चावी फिरवल्याप्रमाणे कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण 24 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त वक्तव्याबद्दल अटक झाली होती. त्यांची यात्रा संपताच अनिल परब यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स मिळाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीने छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार की महान 11 असं ट्विट करून तब्बल 11 नेते, आमदार आणि मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वीच कारवाई सुरू झाली आहे. तिसरं नाव अनिल परब यांचं आहे आणि चौथं नाव भावना गवळी. त्यामुळे या यादीचा अर्थ काय, असा प्रश्न विचारला जातोय. कारण या यादीत रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यासह मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांचीही नावं आहेत. यावरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधलाय. पण ते पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे आहेत. आणि अशानं सरकार किंवा शिवसेना कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि जे टपून बसलेले डोमकावळे आहेत त्यांचा काही फायदा होईल, असं काही होणार नाही. तर याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. भावना गवळीवर ईडीची कारवाई ही सुरुवात आहे. याचा पुढे सीबीआय, बेनामी एक्ट, इन्कम टॅक्स, विलफुल डिफॉल्टर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, या सगळ्यांची कारवाई होणार आहे. कुणावर कायदेशीर कारवाई होत असेल तर कुणाचाही आक्षेप घेण्याचं कारण नाहीये. पण आता ज्या कारवाई होत आहे त्या सूडबुद्धीने होत आहे का? भाजपाकडून यादी बनल्यानंतर ईडी कारवाई करते का? की कारवाईपूर्वी ईडी त्यांची यादी भाजपा सोबत शेअर करते? या प्रश्नांची उत्तरं आम जनतेला मिळतील का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर कारवाई कुणाची, ईडीची की भाजपची, या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे. भाजपचे प्रवक्ता विनोद वाघ आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात अर्थात विनोद वाघ यांच्यापासून करूयात. विनोदजी, राज्यामध्ये सुरू झालेली जी कारवाई आहे आणि त्या संदर्भातली किरीट जी सोमय्या यांनी दिलेली जी यादी आहे त्याचा नेमका संबंध काय? ही यादी आधीच कळते कशी आणि ती जाहीररित्या जाहीर केली जाते कशी? त्यामुळे निश्चित प्रश्न उपस्थित होतो की राज्यामध्ये ज्या 11 जणांवरती
अशा प्रकारची कारवाई होणार आहे ही ईडीची आहे की मग भाजपची आहे? विनोद वाघ. यापूर्वी सुद्धा ईडीच्या अनेक कारवाया झालेल्या आहेत आणि ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. किरीट सोमय्या यांनी जी यादी दिली ते निव्वळ योगायोग आणि किरीट सोमय्या यांना माहित आहे. किरीट सोमय्याच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की या महाराष्ट्रात कोण भ्रष्टाचार करतं, कोणाचे अवैध धंदे, कोणी अवैधरित्या संपत्ती जमा केली. पण ही यादी किरीट सोमय्याच नाही तर महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक आता देऊ शकतो, एवढी माहिती जनतेला सगळ्यांना या ठिकाणी माहित झाली आहे. बरं विनोदजी, काही काळ आपण विश्वास ठेवूयात की सर्वसामान्य नागरिकही अशा प्रकारची यादी देऊ शकतात. आपलं म्हणणं आहे हा निव्वळ योगायोग आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, विद्याताई हा केवळ योगायोग म्हणायचा? यांचे एवढे लफडे बाहेर येत आहेत. विद्याताई हा केवळ योगायोग आहे? लहानशा लेकराला सुद्धा ते गप्प बसतील तर मी बोलते. विनोदजी, मी येतो आपल्याकडे. विद्याताई बोला. त्यांना गप्प करा. विद्याताई, त्यांना म्हणा तुमचे किरीट सोमय्या आणि तुम्ही भाजपचे लोक जी यादी देता ती यादी दुसऱ्या दिवशी त्याची ईडीची चौकशी लागते. आता मध्ये महाराष्ट्राच्या निष्पाप नागरिकांना कशाला घुसवताय? तुम्हाला तुमचे किरीट सोमय्या हे डोमकावळ्यासारखे टपून बसलेले आहेत आणि ते एकेकाची ईडीची चौकशी लावायला सांगतात. गुपचूप यादी देत नाही तर मीडिया समोर जाहीर करतात की मी याला जेलच्या कोठडीत टाकणारे, त्याला जेलच्या कोठडीत टाकणारे, अमक करणारे. बरं, मी ह्या इथे जे प्रवक्ते बसले आहेत ना त्यांना विचारा ना, भाजपच्या किती जणांच्या चौकशा लागल्या? अमित शहांचा मुलगा याची प्रॉपर्टी एवढी मोठी कशी झाली? क्रिकेटच्या याच्यामध्ये तो कसा आला क्षेत्रामध्ये? याची माहिती तुम्ही काही द्याल का? मुनगंटीवार जे आता मोठ्या मोठ्याने बोलत होते 33 कोटी वृक्षांचा भ्रष्टाचार, त्याची आम्ही यादी देऊ का तुम्हाला? तर असं आहे ना, यांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस 18 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होते. फक्त एकनाथ खडसेंवरांनी कारवाई केली. फडणवीसच्या मार्गामध्ये त्यांना सगळ्यात मोठा अडथळा कोणाचा वाटत होता तर एकनाथ खडसेजी यांचा. कारण ते भाजपचे ज्येष्ठ नेते होते, संघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना जेव्हा RSSच्या माणसाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवायचं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या मार्गामध्ये अडथळा नको म्हणून त्यांनी फक्त एकनाथ खडसेंना त्रास देणं सुरुवात केलेले. बरं विद्याताई, आपण केलेल्या दाव्यामध्ये कितपत सत्य याचं उत्तर विनोद वाघ यांच्याकडून घेणार आहे. दोन्ही प्रवक्त्यांना मी यावेळेला विनंती करतो. किशोर तिवारी जी आपल्याकडे येतो, जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे सगळ्यात जास्त अडचणीमध्ये शिवसेनेचे नेते आल्याचं स्पष्टपणे दिसतं आणि 11 जणांची यादी शिवसेनेनं देखील तावून सुलाखून पाहिलेली असणार आहे. अशा प्रकारच्या कारवाईला नेमकं काय म्हणायचं? कारवाईच्या बाबतीमध्ये विनोद वाघ म्हणाले की सर्वसामान्य जनता देखील अशा प्रकारची यादी देईल. मात्र नाही, सर्वसामान्य जनता, राजकारणी मंडळी, मग सत्ताधारी असतील, विरोधक नेमकं काय करता यावरती देखील लक्ष ठेवून आहे. किशोर तिवारीजी, या कारवाईविषयी आणि या यादीविषयी. किशोर तिवारी, कसं झालंय ते आता सांगू का? जेव्हापासून शिवसेनेची आम्ही फारकत घेतली आणि नवीन संसार सुरू केला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर, आणि त्याच्यामध्ये एक ठिणगी पडली होती. किरीट सोमय्याला तिकीट भाजपनी नाकारलं कारण त्याचा स्वभाव असा असल्यामुळे. मात्र त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं की आम्ही त्याला विरोध केला, असं काहीच झालं नव्हतं. मात्र किरीट सोमय्या जे मानद संचालक झाले आहे ईडीचे, त्यांच्या ईडीच्या कारवायाला आम्ही भीत नाही आणि वाकणारी नाही. आणि ईडी ही फुसकी पुडी आहे, मी आजच सांगतो. ईडीनी काय केलं? अख्ख्या भारताची इन्फोर्समेंट डायरेक्टर, पूर्ण भारताचं इन्फोर्समेंट डायरेक्टर फक्त नागपूर आणि महाराष्ट्रातच आहे. आता काय म्हणावं? अरे देशात त्याला इतका मोठा भ्रष्टाचार आहे आणि विनोद वाघ म्हणाला लावत का नाही. अहो तुम्हाला मी सांगतो विनोदजी, तुम्हाला काहीच माहित नाही. मागच्या सरकारमध्ये मी होतो. SRAचे प्रकल्प कसे हाताळले गेले हे मला माहित आहे. गुमानमन लोणाची यादी माझ्याकडे आहे. तुमच्या सगळ्या नेत्यांच्या अफरमपाठ संपत्त्या कशा झाल्या? अरे ज्यांनी दगड मारायचे, जे काचेच्या बंगल्यात राहत नाही. आणि तुम्ही काय करणार? ईडी करून बदनामी करणार. ईडी मागच्या 2 वर्षापासून धाडी टाकत आहे आणि फक्त बदनामी करत आहे. फौजदारी कारवाई अनिल देशमुखवर होऊ शकत नाही. फौजदारी कारवाई अनिल परबवर होऊ शकत नाही. फौजदार कारवाई भावनाताई गवळीवर होत नाही. विशाल
पुंडलिकराव गवळी जे शेतकरी संघटनेचे नेते होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कारखाने टाकले आणि जे टाकले, आणि ही केवळ महिला आहे, अबला आहे म्हणून तिच्यावर सगळे तुटून पडले आहे. नितीन गडकरी पासून त्यांनी आरोप लावले. हा तर किरीट सोमय्या हा भाजपच्या तिथल्या ज्या नेत्यांना कमिशन मिळालं नाही त्या नेत्याच्या भरोशावर हे आरोप करत आहे. बरं. अहो, कोणी दबणार किशोर तिवारीजी, नाही आणि कोणी भिणार नाही, आणि ईडी आपण भिणार नाही. ईडी काय कुठल्याही प्रकारच्या चौकशा लावल्या तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहात. शिवसेनेची भूमिका आपण मांडलेली आहे. कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांच्याकडे जाऊयात. ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांना मला विचारायचं आहे की स्वायत्त असलेल्या संस्थांना त्यांच्या पद्धतीनं कारवाई करण्याची पूर्णपणे मुभा दिलेली असते, मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायालयानं ओढलेले ताशेरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग CBI असेल, ED असेल, याचा थेटपणे वापर केला जातोय. अशा प्रकारचे ताशेरे जे आहेत ते न्यायालयाला देखील ओढावे लागलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र राज्यात सुरू असलेलं राजकारण, येणाऱ्या समोरच्या याद्या आणि त्यांच्यावरती होणारी कारवाई, कायद्याच्या कसोटीवरती हे सगळं काही खरोखर उतरतं की मग फक्त या ठिकाणी रडीचा डाव खेळण्यामध्येच प्रत्येक राजकारणी जो आहे तो मशगूल आहे असं म्हणावं. ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर. कसं आहे पाटील साहेब की एक साधारण गुन्हा दाखल होणं आणि गुन्हा सिद्ध होणं यामध्ये खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया असते. आणि एक साधारण 1956-57 साली हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हा विभाग सगळा सुरू झाला. अर्थ खात्याच्या अधिपत्याखाली हा सगळा विभाग येतो. आणि आजवर या कायदा, हे जे दोन कायदे आहेत, एक पेमा आणि दुसरा एक कायदा आहे जो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे, या दोन कायद्यांखाली प्रामुख्याने ईडीची कारवाई होत असते. आता हे कायदेच मुळात 98-2002 याच्या आसपास अस्तित्वात आले. आणि तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर एकूण 2300 केसेस पूर्ण भारतभर ईडीने दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी 14 की 15 याच्यामध्ये फक्त शिक्षा झाल्याचा आपला कायदेशीर नोंद आहे ती सांगते. नाही, माझ्याकडे जी माहिती आहे ती 13 ते 14 आहे 2019 पर्यंत. आणि त्यामध्ये गेल्या 15-16-18 वर्षांमध्ये त्यामुळे हे एक अगोदर कसं होतं, सीबीआय सगळे प्रतीकजी आपला आवाज आमच्यापर्यंत चौकशा करायची, चार्जशीट दाखल करायची. पण आता या ईडी आल्यामुळे थोडंसं हे दोन कायदे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत केंद्र सरकारकडून. बरं, ॲडव्होकेट यांच्याकडे राजूरकरजी आपल्याकडे येतोच आहे. थोडा तुमचा आवाज जो तो आमच्यापर्यंत येण्यात काय अडचणी येत आहेत. थेट विनोद वाघ यांच्याकडे जाऊयात. विनोद वाघजी, राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते असलेले नारायण राणे यांच्यावरती ज्या प्रकारची कारवाई करण्यात आली, ती कारवाई मात्र आता महाविकास आघाडीला भोवती आहे अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे सूडबुद्धीनं करण्यात आलेली कारवाई, या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? आणि मला विद्याताईंना आणि किशोरजींना हे सांगायचं आहे की आपला ते बाबू आणि दुसऱ्याचं ते काढतं, हा स्वभाव तुमचा जरा बदला. तुम्ही जर जी कारवाई केली तर ती तुमची सूडबुद्धीनं नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं की राणे साहेबांवर तुम्ही जी कारवाई केली ती अतिशय सूडबुद्धीनं त्या ठिकाणी केलेली कारवाई आहे. त्यामध्ये आपण त्या संदर्भात विचार करू की अनिल परबांनी त्यांची एक व्हिडिओ क्लिप ज्यावेळेस आपण सगळ्यांनी बघितली, राणेवरची कारवाई कायदेशीर आहे असं मालाडच्या कोर्टाने सांगितलं. आणि ईडीची कारवाई झाली. विनोद वाघ, मालाडच्या कोर्टाचा अपमान करू नका. बाबू आणि दुसऱ्याचं ते कारण कधीतरी सत्य माना. काय बोल आणि आता तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की राणे साहेबांची कारवाई पोलिसांना हाताशी घेऊन सत्तेची दादागिरी करून सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही ती कारवाई केली. त्या ठिकाणी अनिल परबाचा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला, त्यामध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. अरे मुरुड न्यायालय म्हणताय ना कारवाई चांगली केली म्हणून पकडण्याचे आदेश देत आहे. मला सांगा, अनिल परब म्हणजे काही कायदा नाही. या राज्यात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावर हे राज्य आणि देश चालतो. हे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार घालून या ठिकाणी विसरत आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जाणीव करून देतो की हे सरकार तुमच्या फक्त बोलण्यावर चालणार नाही, तर हे सरकार या ठिकाणी घटनेवर चालेल आणि घटनेच्या आधारावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. राणे साहेबांची कारवाई झाली ती घटनेच्या आधारे झाली नाही. त्या ठिकाणी अनिल परब स्पष्टपणे आदेश देताना दिसतं. हे सगळं दिसत असताना त्याबद्दल तुम्ही एक शब्द बोलत नाही. आणि आता ईडीची कारवाई झाली की लगेच तुम्ही या ठिकाणी आगदम उठवता.
तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसता, तुम्ही जर हे चोरटे धंदे केले नसते तर तुमच्यावर कारवाई झालीच नसती. आणि जर बरं तुम्ही- विनोद वाघ, आपण ज्या प्रकारे आरोप करताय त्या आरोप करत असताना एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत की सत्ताधारी असतील किंवा मग विरोधक असतील, कायद्याच्या कसोटीवरती उतरणारी अशा प्रकारची कारवाई न करता फक्त सूडबुद्धीनं केल्याचा आरोप एकमेकांवरती करताय. मात्र राज्यात सुरू असलेली परिस्थिती नेमकी काय आहे, कारवाई नेमकी कुणाची होताना दिसतेय, कायद्याच्या कसोटीतली की मग फक्त सूडबुद्धीपोटी, याविषयी या सर्व मान्यवरांबरोबर आपण चर्चा जी आहे ती करणार आहोतच. तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेला आपण चर्चा करतो आहोत ती म्हणजे कारवाई कुणाची, ईडीची की मग भाजपची. या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर, कायदेतज्ञ, शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आणि भाजप प्रवक्ता विनोद वाघ देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. ब्रेकवर जाण्याआधी विनोद वाघ यांनी जे आरोप केलेले आहेत की सूडबुद्धीनं राज्य सरकार ही सातत्यानं आमच्यावरती कारवाई करताना दिसत आहे, मात्र हा आरोप जो आहे तो किशोर तिवारीजी आणि विद्याताई चव्हाण यांना मान्य नाही आहे. विद्याताई, मी आपल्याकडे येतो. ज्या प्रकारच्या कारवायांना सध्या सुरुवात झालेली आहे, सर्वसामान्य जनतेला देखील वेठीस धरलं जाताना स्पष्टपणे दिसतंय. कारण एका बाजूला कोरोनाचं संकट आहे, एका बाजूला आशीर्वाद यात्रा काय सुरू आहेत, एका बाजूला प्रचार सभा काय सुरू आहेत, सगळं काही सुरळीतपणे सुरू असल्याचं दिसतं. मात्र ज्यावेळेला राजकारणाचा भाग म्हणून आपण या सर्व गोष्टींकडे पाहतो त्यावेळेला ईडी विरुद्ध सीडी असेल किंवा एकमेकांवरती आरोप केलेले प्रत्यारोप असतील, येत्या काळातल्या निवडणुकांची ही फक्त तयारी आहे की एकमेकांना नामोहरम करण्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, अशा प्रकारे सुरू झालेला हा वाद आहे. विद्याताई, कुठल्या नजरेतून या सगळ्या गोष्टी पाहाव्या? नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे महाआघाडीचं सरकार आलंय हे यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा प्रकारे आपली खुर्ची खेचली जाईल. त्यामुळे त्या भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर हे भाजपची मंडळी, देवेंद्र फडणवीस आणि कंपनी सगळे अस्वस्थ झालेले आहेत. आणि तेव्हापासून त्यांनी हे सरकार कसं खाली खेचता येईल, इथले आमदार कसे विकले जात नाही, आपण गव्हर्नर तर्फे अनेक प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळालं नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ईडी, सीबीआय या सगळ्या यंत्रणांचा वापर केलेला आहे. आणि हा फक्त वापरच केलेला नाहीये, तर पॅगॅसिस जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टाचे जजेस असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक विरोधी पक्षातले नेते असतील, या सगळ्यांच्या फोन मध्ये काय चाललंय, याच्या ते घरात काय करतात, ते प्रायव्हेट आयुष्यात काय करतात, त्यांचं काय काय कोणाकोणाशी बोलणं होतं, ह्या सगळ्याचे तपशील त्यांनी घेतलेले आहेत. इव्हन ज्या नारायण राणेंविषयी आपण बोलतो, त्या नारायण राणेंनी जे विधान केलं होतं ते भाजपच्या लोकांना मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे बोलणं हे त्यांना शोभणारं नाहीये. काय आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाहीये, ते जर काय त्यांनी फुलांचा वर्षाव केलेला नाहीये, फुलांचा वर्षाव तो सोडा, पण एक वाईट बोलणं म्हणजे ते कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात हे त्यांनी दाखवल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना जी कारवाई करणं शक्य होतं ती त्यांनी केलेली आहे. इथे कोणाची सूडबुद्धी, इतरांवर कोणावर कारवाई नाही केली आतापर्यंत, मग त्यांच्यावरच कारवाई का होते? कारण त्यांनी जे बेछूट विधान केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आवडलेलं नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही, ती किती मोठी व्यक्ती असू दे. तर हे सगळं त्यांनी जर स्वतःच अवलोकन केलं तर त्यांच्या लक्षात येईल. पण त्यांना ही महाआघाडीची सत्ता, महाराष्ट्रातलं सरकार काहीही करून पाडल्याशिवाय आपल्याला होणार नाही. सत्ता आपल्या हातात मिळवली पाहिजे. आणि मग ते कुठलंही, म्हणजे एखादं मांजर तेव्हा दूध पितं, डोळे बंद करून पितं, तेव्हा त्याला असं वाटतं जग आपल्याला बघत नाहीये, पण सगळं जग त्यांना बघत असतं की हे मांजर डोळे बंद करून दूध पिते. तशी भाजपची अवस्था झालेली आहे. केंद्र सरकार जे छुप्या मार्गाने यांना ईडी आणि सीबीआयच्या, आता 121 मॅटर हे मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सांगितलेलं आहे की 121 मॅटर सीबीआयचे आणि ईडीचे पेंडिंग आहेत. चार्जशीट सुद्धा दाखल झालेलं नाहीये. म्हणजे पहिले तुम्ही ज्यांना चौकशा करता त्यांच्यावरती चार्जशीट करा, स्टेप बाय स्टेप तुम्ही कारवाई करा. पण इथे किरीट सोमय्या जसं सांगतात आणि इतर जण सगळेजण जसं बोलतात, भाजपचे प्रवक्ते आणि इतर लोक, त्याप्रमाणे कारवाई सुरू होते. म्हणजे अमित शहा यांच्याकडे देशाचं गृह खातं दिल्यानंतर हा देश कुठल्या वळणावरती नेऊन ठेवलाय? म्हणजे तुम्ही म्हणत होता कुठून नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र, आज हा भारत देश कुठल्या तालिबान्यांच्या ताब्यात तर दिलेला नाही ना.
अशी क्षणभर शंका आपल्या सगळ्यांना वाटावी. बरं, असा नक्कीच. भयंकर विद्याताई कारभार या देशामध्ये आपण सुरू म्हणत आहात, झालेला आहे. मात्र ॲडव्होकेट आणि प्रतीक राजूरकर जे यांच्याकडे मला करतायत, जायला आवडेल. तेव्हा ॲडव्होकेट हे प्रतीक राजूरकर राजकारण अगदी काही दिवसांपूर्वी फार न्यायालयानं 2 वर्ष सहन सीबीआय आणि ईडी संदर्भातली प्रकरणं त्याची रीतसर आकडेवारी दिलेली होती, मात्र ती फक्त आमदार, खासदार किंवा राजकीय नेत्यांसंदर्भातली होती. इतर अनेक प्रकरणं अजूनही प्रलंबित आहे. जेवढ्या तातडीनं राजकारण्यांवरती ईडी आणि सीबीआयची कारवाई होते, तेवढ्या तातडीनं इतर केसेस सोडवल्या जातात का? काय नेमकं सत्य आहे ॲडव्होकेट प्रतीक? आता वस्तुस्थिती अशी आहे की मेहुल चोक्सी, नीरव मोदी या लोकांची प्रकरणं सुद्धा ईडी सीबीआय कडे आहेत. बरोबर. पण आपण बघतोय की परदेशात गेलेला गुन्हेगार परत यायला अगदी 1-2 अपवाद सोडले तर अनेक गुन्हेगार अजूनही परदेशातच आहेत. विजय मल्ल्यांचं काय झालं कोणी बोलायला तयार नाहीये. त्यांचं हस्तांतरण झालं, प्रत्यार्पण झालं, सगळं झालंय, पण ते काय येऊ शकत नाही, आणल्या जाऊ शकत नाहीये. तर हे आता ईडी आणि सीबीआयनी सांगावं. आपण याबद्दल जास्ती बोलू शकणार नाही, कारण तिची खरी कारणं त्यांनाच माहिती असतील. बरोबर. मात्र आलेली आकडेवारी जी आहे तीच संशयास्पद असल्याचं दिसतं. विनोद वाघ, खऱ्या अर्थानं सुडाच्या राजकारणाची सुरुवात कुणी केली? राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीने केली, पण आम्ही मात्र सुडाचं राजकारण करत नाही हे मी खात्रीशीररित्या या ठिकाणी सांगतो. जे दोषी आहे त्यावर कारवाई होणार. उलट महाराष्ट्रात ते दोषी अनेक मंत्र्यावर अनेक आरोप झाले. राष्ट्रवादीचे नेते असतील, अनेक नेत्यावर कौटुंबिक त्रासाचे अनेक त्यांच्या कुटुंबातून सुद्धा आरोप झाले. याची कुणाची चौकशी झाली नाही, त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आज या महाविकास आघाडीमध्ये संजय राठोड मंत्री असतील त्यांच्यावर आरोप झाले, धनंजयजी मुंडे मंत्री असतील त्यांच्यावर आरोप झाले. याच्याबाबत साधी काही चौकशी झाली नाही, त्यातल्या कुठल्याही मंत्र्यावर कारवाई झाली नाही. त्या सगळ्या बाबीत सुद्धा आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. तिथल्या त्या मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे. आणि बरं, पण किशोर तिवारीजी, मला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. जेवढ्या तातडीनं आता महाराष्ट्रामध्ये कारवाया सुरू झाल्या, ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांनी देखील काही गोष्टी ज्या निदर्शनास आणून दिल्या की अनेक जण देशाची फसवणूक करून बाहेर पळून गेलेले आहेत. त्यांच्या बाबतीत जेवढ्या तातडीनं कारवाई होत नाही तेवढी मात्र आज राज्यामध्ये होताना दिसतीये. आणि ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारनं सुडाच्या राजकारणाला सुरुवात केलेली आहे, असा विनोद वाघ यांचा जो आरोप आहे. किशोर तिवारीजी, सुडाचं राजकारण होत आहे एवढं मात्र नक्की, मात्र इतर प्रकरणांकडे दुर्लक्ष करून फक्त राजकीय वापरासाठी जी सूडबुद्धी कामाला येते ती किती घातक आहे आपल्यासाठी? किशोर तिवारी. नाही, हे राजकारणात असं व्हायला नको. आणि तुम्हाला मी सांगतो, आता विनोद बोलता बोलता संजय राठोड बद्दल बोलला, त्याच्या विरुद्ध तक्रारच नाहीये. आणि एका मुलीने आत्महत्या केली, तसंच ते सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या ह्याच्यातही झालं होतं. आपण तर कोणी सोडलं हे समजून घ्या. आता मी प्रतीक राजूरकरनं जे अप टू डेट दिलं होतं ते मी चेक करून पाहिलं. 14 केसेस कोर्टात आलेल्या आहे. 28,000 मधून 14 केसेस आल्या. 2 केसेसमध्ये अधिकारी गिल्टी भेटले. आता समजून घ्या की एन्फोर्समेंट डायरेक्टर मध्ये किती करप्ट लोक आहे. 28,000 केसेस करून एकही बघा 3 लाख कोटी रुपये स्वायपर आउट झाले आहे, एकही पैसा आला नाही. आता रिसोर्ट बांधला, अरे कोणत्या कुठे बांधला, काय बांधला, आणि एने केला त्याला 4 दिवस मागे होतं, पुढे होतं. अहो अख्खी मुंबई मागील 5 वर्षात देवेंद्र फडणवीस असताना जी गुमानमल लोढांनी केला आहे, त्या यांच्या लोकांनी केला आहे, SRA मध्ये गडबड केली आहे. आणि तुम्ही सांगतो की उद्धवजींनी स्पष्ट केलं आहे की कोण्याही भ्रष्ट माणसाला, अरे सहनशक्ती ठेवावी लागते. अरे विनोद तुम्ही बोलाल ना तुमच्या वेळेस. किशोरजी, विनोदजींनी अगदी रास्त प्रश्न उपस्थित केलेला आहे. सत्ता ही भाजप बरोबर उपभोगत असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आता ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला शिवसेना हे सगळे आरोप करतात दिसतंय. किशोर तिवारी. नाही, मी आत्महत्या हे बघा, शिवसेना, भाजप आणि सगळे पक्ष वेगळे करा. सार्वजनिक जीवनात जे लोक भ्रष्टाचार करतात त्या लोक काही राजकीय पक्षाची हमीपत्र घेऊन करत नाही किंवा सर्टिफिकेशन घेऊन करत नाही. मात्र मनी लॉन्ड्रिंग मध्ये जो बदनामीचा प्रकार सुरू आहे, मनी लॉन्ड्रिंग इस्टॅब्लिश होत नाही. हे राजूरकरला विचारून घ्या. मनी लॉन्ड्रिंग मध्ये फक्त बदनामी होते. ईडी कडे कोणतीही फौजदारी कारवाईचे अधिकार नाही. आणि सीबीआयने तर स्पष्ट केलं, 100 कोटी कोणी घेतले म्हटलं आणि 4 कोटीवर आल्यावर
काही कारवाई होत नाही, तोंडी कोणी काही बोलेल त्याच्यावरही कारवाई होत नाही. आणि असं असतानाही एक विशाल मी एक नक्कीच वाद प्रतिवाद जे ते अशाच प्रकारे सुरू राहतील. मात्र ज्या वेळेला ईडी किंवा सीबीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागतं त्यावेळेला मात्र अनेकदा समन्स बजावूनही नेते मंडळी त्या ठिकाणी जाताना दिसून येत नाही. मात्र हेच जर सर्वसामान्यांच्या बाबतीत घडलं तर मात्र कोर्टाच्या आणि मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांच्या खेट्या माराव्या लागतात एवढं देखील सत्य आहे. त्यामुळे या यंत्रणांचा जर वापर होत असेल तर यंत्रणांची देखील डिग्निटी कुठेतरी कमी होत चालली आहे की काय, या प्रश्नावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अगदी शेवटच्या सेगमेंटपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांच्याकडे जाईल. ॲडव्होकेट प्रतीकजी, ज्यावेळेला राजकीय मंडळी किंवा सत्ताधारी विरोधक वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या परस्पर विरुद्ध भूमिकांमध्ये काम करताना दिसतात आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्व आयुधांचा वापर करतात, यावरती आता शिक्कामोर्तब व्हायला लागलेलं आहे का? कारण ज्या वेळेला कुठल्याही प्रकारच्या कारवाईला सामोरं जायचं असेल तर अनेक वेळेला समन्स बजावल्यानंतर देखील त्या ठिकाणी गेलं जात नाही. मात्र एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुरूच आहेत आणि आता तर याद्या देखील समोर यायला सुरुवात झालेली आहे. ॲडव्होकेट प्रतीक. हो, बरोबर आहे, समन्स आला आहे. पण आता कसं आहे की हे सगळं राजकीय आणि न्यायप्रविष्ट अशा दोन प्रकारात गुंतलेला हा विषय हो. आता ते त्यांचे प्रत्येकाचे ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचे वकील त्यांना काय सल्ले देतात त्यानुसार त्या कायदेशीर सल्ल्याने ती लोक वागतात. तो आता त्यांचा सद्विवेक बुद्धीचा विषय आहे. पण या सगळ्या याच्यातनं शेवटी काय आहे की तो न्याय जो आहे तो न्यायालयालाच द्यायचा आहे. ते कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकतो आरोप याचे सुद्धा ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना अधिकार आहेत. ते झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात, दार फुटावू शकतात. त्यामुळे पर्याय, कायदेशीर पर्याय त्यांना सुद्धा उपलब्ध आहेत, नाही अशातला भाग नाही आहे. पण शेवटी न्यायालयाचा निर्णय जो आहे तोच अंतिम ठरेल. आपण त्यावर काही भाष्य करणं थोडंसं जरा लवकर. बरोबर आहे. मात्र सत्य काय ते समोर येईलच. किशोर तिवारीजी, मी आपल्याकडे येतो. महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते किंवा शिवसेनेचे नेते कुणाच्या नेमके रडारवरती आहेत असं आपल्याला वाटायला लागलेलं झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आणि जाहीर झालेल्या यादीनंतर. किशोर तिवारी. नाही, हे याद्या वगैरेला कोणी भीत नाही. अनिल देशमुख जे समन्स अटेंड करत नाहीये, त्या सुप्रीम कोर्टात त्यांची ईडीच्या कारवाई विरुद्ध याचिका दाखल झालेली आहे. निर्णय लागेल तेव्हा ते येतील. आणि ईडी म्हणा किंवा तुम्ही NIA म्हणा, NCP म्हणा, तुम्ही काय काय नाही केलं. तुम्ही आमच्या नेत्यांना खूप त्रास देत आहात. मात्र राजकारणात कधीच कोणी मित्र आणि शत्रू राहत नाही, सगळे बदलत राहतात. मात्र जो पायंडा किरीट सोमय्या पॅटर्न सुरू आहे त्याला जर आवरलं नाही तर मला असं वाटते की भाजपचे पुष्कळ लोक गजा आड राहतील. कारण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी कधी दगड मारू नये. हे मी विनोद तर एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण विनोदला भ्रष्ट लोकांची इथं पैरवी करायला पाठवलाय. तर विनोद त्यांना सांगून देशील की आपल्या काचेच्या घराला पहिले लावा. बरं किशोरजी, आपण सल्ला दिलेला आहे. विनोद वाघ, मी आपल्याकडे येतो. महाविकास आघाडी सरकारचे काय किंवा भाजपचे नेते काय कुठल्याही प्रकारच्या कारवाईला सामोरं जाताना दिसून येत नाही. राणेंना जरी एका बाजूला अटक करण्यात आलेली असली तरी देखील पुढच्या पोलीस कारवाईसाठी ते देखील त्या ठिकाणी जाणार नाही आहेत, तर थेट दिल्लीला त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील अनेक नेते आहेत किंवा मंत्री आहेत ज्यांच्यावरती आरोप होऊन ते देखील कुठल्याही प्रकारच्या कारवाईला किंवा चौकशांना सामोरं जात नाहीये. एकमेकांना झुकवण्यासाठी म्हणून फक्त ईडी असेल, सीबीआय असेल याचा वापर होतोय का? विनोद वाघ, अगदी थोडक्यात. मी तुम्हाला पहिले सांगितलं की ह्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. बरं. आणि त्यामुळं किशोरजी यांनी सांगितलं की आम्ही या कुठल्याही गोष्टी घाबरत नाही. ते यांना घाबरत नाही की कोर्टाला घाबरत नाही का कायद्याला घाबरत नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. माझ्या मते त्यांनी पहिले स्पष्ट केलं पाहिजे की ते कायद्याला घाबरत नाही का. कारण या देशात कायदा चालतो, या देशात कायद्याचं राज्य चालतं आणि त्याला प्रत्येकाला घाबरलं पाहिजे. कारण या देशात लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाचे लोकही प्रामाणिक आहे. जर चुकीचं कोणी असेल तर तुम्ही कारवाई करा, मी पहिले सांगितलं. आणि जर आम्ही त्या ठिकाणी अप्रामाणिक होतो, जर प्रामाणिक नव्हतो, इतकी वर्षे तुम्ही का झोपला होतात का?
इतकी वर्ष तुम्ही आमच्या सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झाला. आमच्याकडे इतकी वर्ष तुम्ही सूडबुद्धी आमच्यासोबत नव्हती युतीमध्ये राहिला. तुमच्यासारखी. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं आठवलं नाही. आता ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांसोबत जाऊन सत्तेचा मलिदा लाटायचा, हजारो वाजे त्या ठिकाणी तयार करायचे, एका वाजेकडून 100 काय बोलताय? स्वतः देश विकायला काढलाय, स्वतः तुम्ही देश विकलाय, तुमचे पंतप्रधान रोज सगळा नाही, देश विनोद वाघजी, विकताय. विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातो मी. विद्याताई, जरी या ठिकाणी कायद्याचा बडगा उगारला जात असेल तर देखील कुठल्याही कारवाईला कोणतेही नेते मंडळी किंवा मंत्री जाताना दिसून येत नाही. आपण म्हणताय की एका बाजूला या सर्व स्वायत्त संस्था, असं विनोद वाघ यांनी जरी म्हटलेलं असेल तरी देखील चौकशीसाठी लागणारी जी गोष्ट असते ती कोणताही नेता करताना येत नाहीये. कारण कुठल्याही प्रकारे चौकशी करायचा जरी विचार केला गेला तरी देखील त्या संदर्भामध्ये कोऑपरेशन हे कुणाकडूनही होताना दिसून येत नाही. मात्र हेच सर्वसामान्यांसमोर जर आपण उदाहरणं ठेवणार असू तर या सर्व गोष्टींचा धाक हा सर्वसामान्यांना देखील राहील का? अगदी थोडक्यात विद्याताई. एखाद्या गोष्टीचं गांभीर्य कधी राहतं, त्या गोष्टीचं काही महत्व असेल तर सीबीआय असेल, ईडी असेल, यांचं एक काहीतरी पूर्वी कधीतरी कारवाया व्हायच्या तर आपल्याला कळायचं सुद्धा नाही. परंतु आता किरीट सोमय्या सारखा एखादा माणूस उठसूट प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि सांगतो की एवढी लिस्ट आहे, यांची ईडीची चौकशी लागणार आहे, हे कोठडीत जाणार आहे, लगेच तसं व्हावं. म्हणजे ह्या काही योगायोगाच्या गोष्टी नाहीये. त्यामुळे ईडीचा वापर, सीबीआयचा वापर तुम्ही सर्रास केला आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या पोलिसांचा सतत अपमान केला. त्यांच्या हातातल्या प्रत्येक तपासाच्या गोष्टी तुम्ही जर हिसकावून घेतल्या आणि त्यांच्यावरती जर अविश्वास दाखवला, नक्कीच विद्याताई. तुम्ही कंपल्सरी ईडीची चौकशी जर लावली तर त्या ईडीचं महत्व राहणार नाही. ईडीला कोणालाही महाराष्ट्रात घाबरण्याची गरज नाही. कारण ईडी हे भाजपचं हत्यार आहे आणि त्यांच्या विरोधात जर कोणी बोलेल तर त्या ईडीचा वापर केला जातो. हे सर्रास सगळ्यांना माहिती आहे. अगदी महाराष्ट्रातलं शेंबडं कोण सुद्धा हे नक्कीच सांगेल. नक्कीच आपली वेळ जी आहे ती भाजपला संपत आलेली आहे. याचा राज्यामध्ये सुडाचं राजकारण सुरू झालंय का आणि नाही. कारवाई कुणाची, ईडी की भाजपची, या विषयावरती चर्चा करण्यासाठी आमच्या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी धन्यवाद. विनोद वाघजी, विद्याताई चव्हाण, किशोर तिवारी आणि ॲडव्होकेट प्रदीप राजूरकर जे आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. मात्र कारवाई कुठल्याही स्वरूपाची असू दे, या कारवाई करणाऱ्या संस्थांचं महत्त्व मात्र कमी होत चाललेलं आहे. स्वायत्त असू दे, पोलीस असू दे, ईडी असू दे, सीबीआय असू दे, याला सर्वसामान्य जनता जितकी घाबरते तितके मात्र राजकारणी हे घाबरताना दिसून येत नाही. एवढं मात्र या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.